इकडून पाहिलं तर संदीप, इकडून पाहिलं तर उमेश. आता कशा पद्धतीने पेस करतील पाहावं लागेल. आणि ते जोरदार मारला फटका. हार्दिक पांड्या काइंड ऑफ शॉट लोकांच्या दिशा वरून जाते. चेंडू अगदी थेट दूरच्या रानात आणि तिकडे बाजरीच्या रानात 6 धावांसाठी षटकार. हल्ला चढवलेला आहे. या खेळाडूच्या अगदी थोडं बघितलं तर ताकदवर काय फटका होता, लाजवाब फटका. हे फटके खेळणं कुणालाही सोपं नाहीये. अगदी फक्त पंच केला आणि तो 6 धावांसाठी दूरवर जाऊन पडला. पाहिलं तर गोलंदाज कुठेतरी याबद्दल वर्चस्व करत होते, परंतु आता थोडस फलंदाज इथे वर चढ ठरताना. आणि आता बघितलं तर राईट आर्म ओव्हर दी विकेट आता मारा करतील. अगदी राऊंड दी करत होते, परंतु आता राईट दी विकेट. पुन्हा एकदा फटका. रिप्ले हायलाइट पाहतोय की काय असं वाटतंय. आणि पुन्हा एकदा 6 धावा. अगदी षटकार. संदीप पवार अगदी चीते की चाल और बाज की नजर पे कभी संदेह नहीं करते, वैसे ही संदीप पवार की बैटिंग पर भी कभी संदेह नहीं करते. दोस्तों काय फटकेबाजी करतोय. आणि मला वाटतंय आता संदीपने एकूण 4 षटकार खेचलेत. काय 4 षटकार, वैयक्तिक 4 षटकार खेचलेत. म्हणजे बघा आता तर आपण 2 षटकार पाहिले बॅक टू बॅक. 4 षटकार आणि 2 चौकार. आणि शेवटपर्यंत खेळला तर अर्धशतक देखील नोंदवू शकतो. 354च्या स्ट्राईक रेटने खेळतायत आणि शेवटपर्यंत थांबले तर 500 पर्यंत पण जाईल. आणि ते पुन्हा एकदा डॉट चेंडू. अगदी ते निर्धाव चेंडू. संदीपला मात्र शेवटपर्यंत खेळावं लागेल तर मात्र धावा अगदी चांगल्या पद्धतीने जमा होऊ शकतात. कारण एसके पाटील संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. विचार केला तर मग सुहास देखील असतील, त्यानंतर संदीप देखील असतील, आणखीन देखील खेळाडू आहेत या संघामध्ये. फाईट होणार यात नक्कीच काही शंका नाहीये. आणि ते चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता. पडल्यानंतर भरपूर प्रमाणात वेळाने प्राप्त केला आणि ते 1 धाव मुकम्मल केली. पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे धावफलकावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 48 लॉस ऑफ 5 विकेट्स. आता शेवटचं षटक, 1 षटक मेडन होऊन देखील 48 धावसंख्या झाली आहे. म्हणजे बघा, आणि या षटकात जर 10+ जर धावसंख्या आली तर मग 50+ जातोय 60 कडे. आणि गोलंदाजीत देखील दमखम आहे एसके पाटील संघाच्या. आणि सकाळी आपण पाहिलंय याबद्दलच्या सामन्यात 48 इथे देखील 47 देखील डिपेंड केला गेलेला आहे. त्यामुळे क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. 35 देखील इथे डिपेंड झालेला आहे. त्यामुळे क्रिकेट आहे, काय येऊ शकतं. आता वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन येत आहेत नयन. आता या खेळाडूला देखील आम्ही शिवापूर प्रीमियर लीग मध्ये पाहिलं, तिथे देखील चांगला परफॉर्मन्स होता. बघूया नयन पवार. सामना करतील संदीप पवार, म्हणजे दोघेही पवार परंतु तो विरोधात कोणता होईल सक्सेसफुल पवार. आणि तो खोलवर पद्धतीचा चेंडू, यारकर पद्धतीचा चेंडू थोडासा ऑप्शनच्या खूपच बाहेर आणि फलंदाजाला तो समजू शकलेला नाही. आणि डॉट चेंडू, पहिला तर चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला गेलेला आहे. बघितलं तर ऑलराऊंडर खेळाडू नयन पवार, बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, दोन्ही डिपार्टमेंट मध्ये योगदान देताना आपण पाहतोय. आणि ते विकेट, 2 धावाची पेनल्टी आहे. फिल्डिंग टीम साठी 2 धावाची पेनल्टी आहे. पंच आपण सांगा त्यांना.
अहो पंचाची उजत घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असणार, कारण सकाळपासून आपण तोच नियम फॉलो केलेला आहे आणि सर्वांसाठी तोच असणार आहे. अगदी चांगली खेळी, आयकॉनिक खेळी बघितलं तर 2 धावाची पेनल्टी. बघितलं तर आता न्यू बॅटर मैदानात आपण पाहतोय केडी किरण ढगे. आता या खेळाडूला आम्ही अगदी रिव्हर्स फटके मारताना लय पाहतो, लय प्रमाणात मारतात. आहो त्यांचा जास्त प्रमाणात आम्हाला रिव्हर्स पाहायला मिळतो, परंतु आता संघाची गरज आहे धावा येणं. कशा काय येणार? बघितलं तर स्ट्रायकर पाहिलं तर केडी किरण ढगे घाणगावचे विस्फोटक खेळाडू. मी अगोदर बोललो होतो की रिव्हर्शिप लय मारतात होय, आणि तिथंच ऐकलेलं होतं आमचं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, नको घेऊ परंतु कोणताही नुकसान झालेलं नाही आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि मला वाटतं 50 पूर्ण होऊन देखील पुढे गेलेला आहे धावफलक. परंतु सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर 50+ धावसंख्या झालेली नव्हती. पहिला संघ आहे 50+ करणारा. तिथे 1 धाव मिळालेली आहे. अगदी थेंबे थेंबे तळेसाचे तशा पद्धतीची खेळ आपल्याला मैदानात पाहायला मिळते, परंतु 1 धाव फार महत्त्वपूर्ण आहे. अगदी मतदानामध्ये एका मताला, अन्नामध्ये एका कणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्त्व आहे. सध्याचं क्रिकेट पाहिलं तर तसं राहिलेलं नाही. आता प्रत्येक खेळाडूला वाटतं मला चौकार आणि षटकाराच हवा. 1 आणि 2 धाव कोण जास्त प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, परंतु क्रिकेट आहे. आणि आता शेवटचा चेंडू. आता या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मग मात्र एसके फायटर अगदी खुश असेल, कारण फायनल टच चांगला देतात का पाहावं लागेल. आणि ते जर पडकवलेला फटका तिथे क्षेत्ररक्षक जर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तैनात होतो तोपर्यंत एकूण किती धावा? विकेट मिळालेले 2 धावा मिळाल्या. तर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे किती झाल्या? 2 घेतलेल्या 56 पाहिजे त्यांना. 56 टू विन 55 धाव संख्या बनवलेली आहे.